आम्हाला भेटून भेटून काय भेटलं? झाडू सुपडा भेटला. हे गाइस, कसे आहात तुम्ही? सो आज मी फायनली परत व्लॉग काढते आहे, कारण की आज आहे रक्षाबंधन आणि मला डिमांड आली रक्षाबंधनचा व्लॉग काढायला. कोणाकडनं? माझ्याकडनं. हिने मला ऑलरेडी 1 महिना अगोदर बोललेलं की रक्षाबंधनचा व्लॉग काढ. मी आली तर, आणि आली किती वाजता? संध्याकाळचे 7 वाजता आली. आणि आल्या बघा उनो खेळते. सो आता बघूया काय होतं आजचा रक्षाबंधन, मला किती पैसे भेटतात आपण ते पण बघूया. माझे 4 भाव आहेत, 5 आहेत, बट एक आला नाहीये, तो कामाला गेलाय, कुठेतरी गेलाय म्हणून तो आला नाहीये. आणि त्याची बहीण, त्या निमित्ताने माझे ब्लॉग तरी वाढतात आहे. सो आज आहे रक्षाबंधन. आम्ही परत एकदा बोलते, आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे बहिणींसाठी सगळ्यात मोठा खुशखबरीचा दिवस असतो, जेव्हा येतात भावांकडनं पैसे. बाकी 4 भाव, ते माझ्या मामाचे ते येणार आहेत. तर आता थोड्या वेळाने आम्ही मामाकडे जाऊ. तर तोपर्यंत आता ही जी मम्मी आली आहे माझ्या पप्पाला राखी बांधायला, पण माझे पप्पाच नाही आहेत घरी. आता पप्पा थोड्या वेळाने येतील, मग ते राखी बांधतील, मग आपण जाऊ माझ्या मामाच्या इथे. आणि मेन गोष्ट, माझ्या मामाच्या इथे लागला आहे मेळा, तर तिथे अजून मजा येईल आम्हाला. सो आपण थोड्या वेळाने परत भेटूया. मी जेव्हा मेळ्याची वार्ता केली तेव्हा ही झाली खुश, कारण की ही येते लांबून ना. सो तर तिला माहित नाही की इथे मेळा लागलाय. तर तिला जसं मी बोलली ना ब्लॉग मध्ये की हा मेळा लागला, तसं तिने सगळं कॅन्सल केलं की मम्मी आता मी कुठेच येत नाहीये, कुठेच नाही आता मेळ्यामध्ये. सो आता पप्पा येतील 10-15 मिनिटात. आम्ही पप्पासाठीच थांबलोय की पप्पा कधी येतील, कधी राखी बांधतील, कधी मला कोणाकडनं पैसे भेटतील, कधी मी फिरायला जाईन. सो आपण भेटू थोड्या वेळाने, बघू आज कसा दिवस जातो आणि काय आपण काय खातो, कुठला राईड जातो, आपण सगळं भेटू. सो आता मी जाते माझ्या मामाच्या घरी. तुम्हाला दाखवते कुठून मेळा लागले आणि कुठून नाही. ओके, आम्ही गर्दी बघून रस्ता पलटला आणि आता आम्ही जातो शॉर्टकट वरून आईच्या इथे माझ्या. तर बघूया इकडे किती गर्दी असते. तीच लेन आहे ह्याची, मेळ्याचीच लेन आहे. तर बघा किती गर्दी भेटते. पहिला आम्ही जाऊ राखी बांधायला आणि मग आता मी राखी बांधीन आणि मग मेळ्यात जाईन. रक्षाबंधन गाइस, आम्ही पोहोचलो माझ्या मामाच्या इथे. आता आम्ही बांधतो राखी आणि मग तुम्हाला भेटतो. माझी बहीण रडते आता ब्लॉग मध्ये बघू नका वाचायला. आधी आमच्या मामाची होते, मग आमची, कारण की माझा भाऊ आला नाहीये. बघितलं ना, मी 10 रुपयाच्या वरती मागायचे नाही, नाहीतर 2 वर्षाची जेल होणार. क्या बोला तूने? मी 10 रुपयाच्या वरती मागायचे नाही, नाहीतर 2 वर्षाची जेल होणार. 3 बहिणी त्याला करतील, मग माझा भाऊ येईल, त्यानंतर मामी. ओके, बघू माझ्या वेळ कधी येतो. फोटो. फायनली आमचं राखी बिकी बांधून झालं, पैसे पण भेटले एकदम मस्त. आता जातो आम्ही मेळ्यामध्ये, आम्ही सगळे चालू.
आम्ही सगळे चाललो आता मेळ्यामध्ये. ओके, ती पण आहे. हाय बोल बेबी, हाय हाय. रॅली आणि इकडेच दिसतंय किती गर्दी आहे. गर्दी तर खूप आहे, शॉप्स पण खूप लागलेत. आता बघूया मी आम्ही सगळे ते उभे आहे. खूप गर्दी आहे गाईस, खूप गर्दी. आम्हाला ह्याच्यावरती गिफ्ट भेटेल काय तर ह्याच्यामधून, बट भेटणार तरी पहिली वाली लाईनच आहे. किती झाले 7 आंटी 7 झाले 7. $10, $13, $13, 16 आंटी 16 आहे. अय्या पार्थ झाडू मारला. चुपडा भेटला, भावाला भेटून काय भेटलं? झाडू मारून चुपडा भेटला. मी चालली आहे, आज लहान होते मी, मी एकटी लहान नाही. आम्ही फायनली याच्यात बसलो ट्रेन मध्ये. गाड़ी में हम लोग, मैं, मेरी बहन, मेरे मौसी का लड़का, मेरी मम्मी का लड़का. मैं तो अलग ही हूँ ना, सॉरी. आम्ही दोघं वेगळे आहेत ना म्हणून. आता आम्ही आता ट्रेन मध्ये केवढी घाबरली होती. आता ह्याच्यानंतर आम्ही फक्त खाऊ आणि शॉपिंग करू. आणि मी एकात गेली तर ह्याच्यात पाठच्या एखाद वेळ गेली तर ह्याच्यात खूप गर्दी आहे. खूप रक्षाबंधन आहे ना म्हणून खूप गर्दी आहे. डुपुक 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 डुपुक. तू लहान पोरं ट्रेन मध्ये बसलाय का? लहान पोरांची ट्रेन आहे. तबडा 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 तबडा. आम्ही सगळे जॉय आहे. आम्ही सगळ्यात हसी मजा खेळतो. चाहे हसू या नसो. ब्रेक डान्सला गर्दी बघा, ब्रेक डान्सला गर्दी. तिकडल्या साईडला चौपली. मजा आली खूप. आणि पाऊस आला तेवढा त्याच थोडं थोडंसा पाऊस आहे. रिमझिम रिमझिम आहे. पाऊस आला, पाऊस. 2 मिनिटं थांबतोय परत येतो, 2 मिनिटं थांबतोय परत येतोय. जम्पिंग जॅक गेला, झोपला जम्पिंग जॅक. आणि आम्ही कुठे 170च्या खाली.
आणि आम्ही हे घेतो. बघा लक किती आहे माझं. सो गाईज मी आता जस्ट घरी पोहोचली आहे. खूप दमले, वाजलेत रात्रीचे आय थिंक सो 1 वाजला आहे. खूप दमले आहे. काही नाही, मधीत पाऊस आला म्हणून सगळा मूड संपला, सगळ्यांचे दुकानं बंद झाले. सो आजसाठी एवढंच. आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.